पुण्यामध्ये शरण आल्याचं आपण बघतोय। इतके दिवस तो पुण्यामध्ये होता, आता नेमका कुठे होता, काय तो करत होता, तो यापूर्वी का शरण आला नाही, का तो पोलिसांपासून पळ काढत होता, असे अनेक प्रश्न आहेत। याची उत्तरं खरं तर मिळाली पाहिजे। खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आता वाल्मिक कराडला ताब्यात घेण्यात आल्याचं आपण पाहतोय, म्हणजे तो स्वतः शरण आलेला आहे। यावेळी माध्यमांच्या वतीने त्याला प्रश्न विचारण्याचा देखील प्रयत्न झाला, पण काही न बोलताच वाल्मिक कराड जो आहे तो पोलिसांकडे निघून गेल्याचं आपण पाहतोय। पण अखेर वाल्मिक कराडचा या संबंध प्रकरणामध्ये असलेला संबंध यावर सखोल अशी चौकशी केली जावी, अशी मागणी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलेली आहे। वाल्मिक कराडचा संबंध सीडीआर म्हणजे मोबाईलचा सीडीआर जो आहे तो काढला जावा। या सगळ्या कालावधी दरम्यान म्हणजे जेव्हा संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या कालावधी दरम्यान त्याने कोणाकोणाला फोन केले होते, त्याला कोणाचे फोन आले, आरोपींकडनं देखील म्हणजे जे आरोपी जे फरार आहेत त्यांच्याकडनं देखील कोणाला व्हिडिओ पाठवण्यात आले, याची सगळी माहिती जी आहे ती घेऊन सीआयडीने पुढला तपास करावा अशी मागणी जी आहे ती वारंवार होताना दिसते। आणि अखेर गेल्या 22 दिवसापासून जे नाव चर्चेत होतं, जे घेतलं जात होतं, जे फरार आहे असं म्हटलं जात होतं, ते वाल्मिक कराड शरण आलेले आहेत। वाल्मिक कराड एकूणच यांची पार्श्वभूमी जर आपण लक्षात घेतली तर त्याबद्दल देखील आम्ही स्क्रीनवरती काय त्यांची नेमकी पार्श्वभूमी आहे, धनंजय मुंडे यांच्याशी त्यांची असणारी जवळीक, त्यांच्याकडे असणाऱ्या सगळ्या जबाबदाऱ्या याबद्दल देखील आम्ही माहिती वारंवार स्क्रीनवरती देतोय। आणि न्यूज18 लोकमतने सगळ्यात पहिल्यांदा ही बातमी जी आहे ती दिलेली होती की येणाऱ्या 24 तासात वाल्मिक कराड हा शरण येणार। इव्हन वाल्मिक कराडला ताब्यात घेण्यात आल्याबद्दलची बातमी देखील खोटी असल्याचं न्यूज18 लोकमतने सांगितलं होतं। आणि अजूनही तो फरार असल्याचं देखील कालपर्यंत न्यूज18 लोकमत वारंवार आपल्या बातम्यांच्या माध्यमातून सांगत होतं। थेट आणि अचूक बातमी जी आहे ती पुन्हा एकदा न्यूज18 लोकमतने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली आणि आताही तो आत्मसमर्पण करणार, म्हणजे येत्या 24 तासात तो आत्मसमर्पण करणार, ही देखील बातमी जी आहे ती न्यूज18 लोकमतने सगळ्यात पहिल्यांदा दिलेली होती। आणि या बातमीवरती अखेर शिक्कामोर्तब झाल्याचं आपण बघतोय। पुण्यातच कराडनं आत्मसमर्पण केलेलं आहे, कराड यांनी पुण्यातच असल्याचं मान्य केलेलं आहे, म्हणजे त्याचं शेवटचं मोबाईलचं लोकेशन हे पुण्यामध्येच दिसलेलं होतं, लक्षात आलेलं होतं। त्यानंतर त्याचा मोबाईल जो होता तो नॉट रिचेबल झालेला होता, म्हणजे तो पुण्यात नेमका कुठे होता, कोणाकडे थांबलेला होता, या सगळ्या याच्यात त्याचा कशा पद्धतीने सहभाग आहे याचा सगळा तपास आता सीआयडी करणार, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही। पण जे काही वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत की गेल्या 22 दिवसापासून वाल्मिक कराड जर फरार आहे याबद्दलची वारंवार चर्चा होताना दिसते, तो वाल्मिक कराड वेळीच का समोर आला नाही, आत्ता तो का समोर आलेला आहे, हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे या सगळ्या वेगवेगळ्या पैलूंना लक्षात घेऊन आता सीआयडी तपास करणार आणि या तपासातनं नेमकं काय निष्पन्न होतंय, काय पुढे येतंय हे बघावं लागेल। आणि जे फरार आरोपी आहेत ते देखील पकडले जाणं फार आवश्यक असल्याचं यामध्ये एकूण दिसून येतंय। अजूनही त्यांचा तपास लागलेला नाहीये। सीआयडीची सगळी पथकं जी आहेत ती या आरोपींचा शोध घेत आहेत आणि साधारण आपल्याला जो आकडा कळतोय की 150हून अधिक अधिकारी जे सीआयडीचे किंवा कर्मचारी ते या फरार आरोपींचा शोध घेत आहेत, ज्यांचा हत्येमध्ये सहभाग होता, संतोष देशमुखच्या हत्येमध्ये सहभाग होता। आणि पुन्हा एकदा आपण सिद्धार्थकडे जाणार आहोत। सिद्धार्थ, अखेर म्हणजे न्यूज18 लोकमतनेच सगळ्यात पहिल्यांदा ही बातमी दिली होती की 24 तासात वाल्मिक कराड शरण येणार, त्यावरती शिक्कामोर्तब झालंय। सिद्धार्थ, हॅलो सिद्धार्थ, माझा आवाज येतोय तुला? कदाचित सिद्धार्थ, माझा आवाज येतोय तुला? हा विशाल, आता येतोय आवाज। हा सिद्धार्थ, माझा प्रश्न होता की न्यूज18 लोकमतने सगळ्यात पहिल्यांदा ही बातमी दिली होती की येत्या 24 तासात वाल्मिक कराड शरण येणार, त्यावरती शिक्कामोर्तब झालाय। सिद्धार्थ, निश्चित विशाल, या प्रकरणामध्ये आपले बऱ्यापैकी अंदाज खरे ठरलेले आहेत। एक तर सगळ्यात पहिला आपण दावा केला होता की वाल्मिक कराड यांच्या समोर आत्मसमर्पणाशिवाय दुसरा पर्याय नाही आणि आत्मसमर्पण का करतील हे सुद्धा आपण स्पष्टीकरण 2 दिवसात दिलं। त्यानंतर आपण काल सकाळी 8 ते 9 10 वाजता बातमी उतरवली की वाल्मिक कराड हे येत्या 24 तासामध्ये आत्मसमर्पण करतील। बरोबर 24 तासाच्या आत त्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। तिसरी महत्वाची बातमी आपण दिली होती की वाल्मिक कराड हे पुण्यातच आहेत। 28 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत एका रुग्णालयात ते उपचार घेत होते, हे सुद्धा दाव्याने आपण सांगितलेलं आहे। आणि या दाव्याला पुष्टी स्वतः कुणीही नाही तर वाल्मिक कराड यांनी स्वतः पुष्टी दिलेली आहे की ते पुण्यातच होते। निश्चितपणे न्यूज18 लोकमतने या प्रकरणाला अत्यंत संवेदनशीलपणे प्रसिद्धी दिली। आपल्याला माहित आहे अत्यंत वेगळी केस होती आणि यामध्ये
बातम्या खऱ्या खोट्या झाल्या तर यावरून वातावरण बिघडू शकतं याची सुद्धा आपल्याला जाण होती. त्यामुळे आपण संयमाने अंदाजित बातम्या सुद्धा आपण अतिशयोक्ती कुठे केलेली नाही. मात्र आपले तिन्ही अंदाज जे आहेत खरे ठरलेले आहेत. न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या अंदाजाला आज स्वतः वाल्मिक कराड यांनी पुष्टी दिली. निश्चितपणे आपण पत्रकार आहोत, आपल्याला पत्रकारितेचं भान असलं पाहिजे. आपल्याला अगदी रक्तरंजित बातम्या देण्यामागे किंवा कल्पनित बातम्या देण्याचा रस नसतो. मात्र आपले सगळे अंदाज खरे ठरलेले आहेत आणि आज त्याला पुष्टी वाल्मिक कराड यांनी दिलेली आहे. विशाल, सिद्धार्थ, यातला सगळा घटनाक्रम जर लक्षात घेतला तर न्यूज 18 लोकमतने कशा पद्धतीने एक एक बातमी यातली पुढे आणली, म्हणजे अगदी आरोपींची गाडी सापडण्यापासून त्यामध्ये मोबाईल सापडण्यापासून. सिद्धार्थ, निश्चितपणे सगळ्यात महत्वाची बातमी आपण यादी अशी दिलेली आहे की जी काही गाडी सापडली माफ करा, गाडी सापडली त्या गाडीमध्ये जे काही ठसे सापडले होते हाताबोटा पंजाचे, त्या आरोपींशी मॅच झाल्याची आपण पहिली बातमी दिली. हा पुढचा न्याय मिळवण्यासाठी ही बातमी महत्वाची तर आपल्यासाठी आहेच आहे. मात्र सीआयडी असेल, तपास यंत्रणा असेल, यांच्यासाठी हा अत्यंत महत्वाचा पुरावा असतो ज्यावेळेस न्यायालयीन लढाई सुरू होईल. आणि त्यानंतर आपण दुसरी एक बातमी दिली की त्या गाडीमध्ये 2 मोबाईल सापडले आणि त्या 2 मोबाईल मधला जो महत्वाचा डाटा आहे, ज्याबद्दल दावे प्रतिदावे अंदाज केले जात होते की त्यामध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ त्या मोबाईलमध्ये सीआयडीच्या टीमला सापडलेला आहे आणि ती बातमी आपण दाखवलेली आहे. हा सुद्धा पुरावा पुढच्या न्यायालयीन लढाईसाठी अत्यंत महत्वाचा आहे. तिसरी महत्वाची बातमी अशी होती की यामध्ये जो काही डेटा रिकव्हर झालेला आहे आरोपींच्या मोबाईलमधून, त्यातील बड्या नेत्याला 16 कॉल गेलेले आहेत. आपण आकडा सुद्धा सांगितला, 16 कॉल गेलेले आहेत. 3-3:30च्या दरम्यान मयत संतोष देशमुख यांचं अपहरण केलं गेलं. 6-6:30च्या दरम्यान त्यांची डेड बॉडी सापडली. या 4 तासामध्ये जे 2 मोबाईल सापडले, या 4 तासामध्ये त्या 2 मोबाईलवरून काय काय ऍक्टिव्हिटीज झाल्या, फोन गेले, व्हिडिओ गेले. त्याच दोन्हीपैकी एका मोबाईलवर संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचं लाईव्ह व्हिडिओ व्हॉट्सअप कॉल करून दाखवलं गेलं. हे सुद्धा आपण सांगितलेलं आहे. निश्चित हे आपण सांगितलेलं आपल्याला वरिष्ठ पातळीवरून या सगळ्या माहिती कळाल्या होत्या. आता यामधल्या आणखी बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती होत्या. मात्र आपण भान ठेवून बातम्या करतो, कारण तपासामध्ये किंवा आरोपीला फायदा होईल अशा पद्धतीच्या बातम्या, आरोपीला फायदा होईल अशा पद्धतीची माहिती आपण सार्वजनिक ठिकाणी करू शकत नाही. त्यामुळे आपण काही माहिती जी आहे पूर्णपणे बातम्यांमध्ये नाही दाखवली. मात्र जे काय आपण दाखवलंय हे आता बातमी म्हणून जरी आपण बघितलं तर येणाऱ्या काळामध्ये या प्रकरणाचा लढा ज्यावेळेस उभा होईल त्यावेळेस या बातम्यांचे पुरावे अत्यंत महत्वाचे होऊ शकतात. दुसरी आपण महत्वाची बातमी दाखवली, वाल्मिक कराडांच्या आयुष्यात असलेल्या त्या 2 महिला कोण, याबद्दल बरीच उत्सुकता होती. 2 दिवस लोक विचार करत होते आणि त्यातल्या एका महिलेवर सीआयडीची गेल्या 3 दिवसापासून बारीक नजर होती. दररोज सकाळी बोलून संध्याकाळपर्यंत त्या महिलेला बसून ठेवलं जात होतं. ती महिला वाल्मिक कराडांच्या अत्यंत निकटची आहे. तिचं आणि वाल्मिक कराडांचं नातं सुद्धा आपल्याला माहिती आहे. आपण ते सांगू शकत नाही कारण आपल्याकडे ती पुष्टी करण्यासाठी काही पुरावे नाहीत. दुसरी एक महिला आली होती, तिच्याबद्दल सुद्धा आपण सांगितलं. म्हणजे भागवत कराडांचं नाव घेतोय, वाल्मिक कराडांच्या बाबतच्या सगळ्या आसपासच्या बातम्या असतील, त्यांच्या आजूबाजूचे लोक असतील, त्यांच्या अवतीभोवतीचे लोक नंतर काय करतात, आणि सगळ्यात महत्वाचं विशाल यामध्ये आपण एक गोष्ट ठळक पुढे आणली की हे मर्डर झाली, हत्या झाली, या आधी सुद्धा अपहरण किडनॅपिंग झाल्या. याच्या मागचं खरं राजकारण राखेचं आहे. जे काय थर्मल पॉवर आहे, औष्णिक ऊर्जा प्रकल्प आहे परळीचा, तिथे जी काय राख पडते त्या राखेतून हजारो कोटीचा व्यवसाय होतो आणि त्या राखेवर फुकटची राख आहे, तिला कसल्याही पद्धतीचा पैसा दिला जात नाही. तिथं कुठेही टेंडर काढलं जात नाही, काहीही त्या ठिकाणी चार्जेस नाही. मात्र 600 ते 700 जे हायवे आहे तिथून राख उचलत असतात आणि त्या राख उचलण्यासाठी बंदुकीचा वापर, हवेत गोळीबार करणं, अधिकाऱ्यांचं किडनॅपिंग करणं किंवा परस्पर विरोधी लोकांना मारहाण करून जबर त्या ठिकाणी दहशत पसरवणं, या सगळ्या याच्यामधून कोट्यावधी हजारो कोटीचा पैसा या संशयित आरोपींकडे आणि त्याचा वापर अशा पद्धतीने दहशतीसाठी केला जातो. हे सुद्धा न्यूज 18 लोकमतनी पहिल्यांदा सगळ्यांना दाखवलेलं. विशाल, निश्चितपणे या प्रकरणात आपण पत्रकार म्हणून आपण कुठलीही बाजू सोडलेली नाही. पण आता अखेर म्हणजे आतापर्यंत आपण यातली प्रत्येक
छोटी छोटी बातमी मोठी बातमी जी आहे ती आपण देत आलो, समोर ठेवत आलो, अचूक आणि थेट, कुठलाही गोंधळ न घालता. म्हणजे अतिशयोक्ती देखील न्यूज 18 लोकमतने केली नाही आणि थेट आणि निश्चित अशी बातमी जी ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. पण आता अखेर आपण बघतोय सिद्धार्थ की वाल्मिक कराड जो आहे त्याला शरण यावं लागलं. आपण म्हणलेलं होतं की येणाऱ्या 24 तासात वाल्मिक कराड हा शरण येणार, त्यावरती शिक्कामोर्तब झालाय. पण आता यापुढे कोणकोणते असे पैलू आहेत, मुद्दे आहेत ज्याला घेऊन तपास करणं फार महत्त्वाचं ठरेल. निश्चितपणे या प्रकरणात आपण पत्रकार म्हणून आपण कुठलीही बाजू सोडलेली नाही. पण आता अखेर म्हणजे आतापर्यंत आपण यातली प्रत्येक छोटी छोटी बातमी मोठी बातमी जी आहे ती आपण देत आलो, समोर ठेवत आलो, अचूक आणि थेट, कुठलाही गोंधळ न घालता. म्हणजे अतिशयोक्ती देखील न्यूज 18 लोकमतने केली नाही आणि थेट आणि निश्चित अशी बातमी जी ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. पण आता अखेर आपण बघतोय सिद्धार्थ की वाल्मिक कराड जो आहे त्याला शरण यावं लागलं. आपण म्हणलेलं होतं की येणाऱ्या 24 तासात वाल्मिक कराड हा शरण येणार, त्यावरती शिक्कामोर्तब झालाय. पण आता यापुढे कोणकोणते असे पैलू आहेत, मुद्दे आहेत ज्याला घेऊन तपास करणं फार महत्त्वाचं ठरेल. मी सिद्धार्थ तुझ्याकडे येतो. आपल्याबरोबर सुषमा अंधारे आपल्याबरोबर शिवसेनेच्या नेत्या, त्यांच्याकडे आपण जाऊयात. सुषमाताई, अखेर वाल्मिक कराड शरण आलेला आहे, आपली प्रतिक्रिया? आता आपण निवेदनाच्या सुरुवातीचं वाक्य असं म्हणालात की 12 तास किंवा 24 तास आधी आपण ही बातमी सांगितली होती की शरण येणार आहे, बरोबर आहे. आणि आपल्या बातमीवर शिक्कामोर्तब झालं आहे. जर न्यूज 18 लोकमतने 24 तास आधी बातमी दिली होती तर म्हणजे माध्यमांना कळतं, परळीतल्या सगळ्या लोकांना कळतं, सगळ्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या ग्रुपवर त्याची चर्चा असते आणि पोलिसांना कळत नाही. आत्मसमर्पण हा शब्द येतो, इथेच पोलिसांचं नाकर्तेपण अधोरेखित होतं. हीच सगळ्यात मजेची गोष्ट आहे. सुषमाताई, वाल्मिक कराड हा पुण्यामध्येच होता, तो एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. या सगळ्या गोष्टी खरं तर माध्यमांच्या माध्यमातून पुढे येत होत्या, पण यावरती मात्र पोलिसांनी काही हालचाल केली नाही. म्हणजे काय नेमकं, याकडे कसं बघता तुम्ही? नाही, एक्झॅक्टली मला तेच सांगायचंय की जर आपण असं सांगताय की 24 तास आधी न्यूज 18 लोकमतने ही बातमी दिली होती की तो कराड पुण्यातच आहे किंवा शेवटचं लोकेशन हे 28 तारखेचं पुण्यातल्या एका हॉस्पिटलचं आहे, जर हे सगळं बाकी सगळ्या लोकांना माहितीये, म्हणजे आपण एखादा चित्रपट बघतो आणि सगळ्यांना माहिती असतं की अमुक एक माणूस खलनायक आहे, फक्त हिरोईनला माहिती नसतं की आपला बाप खलनायक आहे, बाकी सगळ्यांना माहिती असतं. तसा हा प्रकार झाला. आणि जर अशा पद्धतीने जर सगळं होणार असेल तर पुढचं बोलणंच खुंटलं. याच्यातनं एक अर्थ नक्की काढला पाहिजे की पोलिसांचा धाक नावाची गोष्ट अजिबात आपल्याकडे अस्तित्वात नाही. पोलिसांचं नाकर्तेपण अधोरेखित झालेलं आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की पोलीस आम्हाला कधीही पकडू शकत नाहीत. आम्ही ठरवलं तर पोलिसांकडे जाऊ, आम्ही ठरवलं तर जाणार नाही. आम्ही जेव्हा ठरवू तेव्हा बाहेर पडू शकतो. आम्हाला काहीच बोलायची गरज नाही कोणी. पण यात नेमका कोणाचा वरदहस्त आहे असं आपल्याला वाटतं? नाही, मला असं वाटतं की याच्यात वरदहस्त वगैरे म्हणून धनंजय मुंडे यांना मध्ये घेणं हे तितकंसं बरोबर नसेल किंवा तो निष्कर्ष अत्यंत घाईघाईचा असेल. कारण एका नेत्याचा कुणी एक माणूस कार्यकर्ता नसतो. एका नेत्याचे असंख्य कार्यकर्ते असू शकतात, असंख्य लोक असू शकतात. मात्र ज्या पद्धतीने एखादा कार्यकर्ता ताकदवर होतो आणि तो यंत्रणा वाकवतो, तो अनेक यंत्रणा मॅन्युप्युलेट करतो, इतकी ताकद देतो कोण? साधा विचार करावा की जर सभागृहाच्या पटलावर सन्माननीय गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणतात की बीडमध्ये लॉलेस स्थिती आहे, बीडमध्ये कायद्याचं राज्य उरलेलं नाही, ज्या पद्धतीचं वातावरण आहे आम्ही ते मोडून काढू. कोण वाल्मिक कराड? आम्ही त्याला मकोका लावू. कोण वाल्मिक कराड आपल्याला माहित नाही? अरे आपण सेपरेटली ज्यांना वेळ देता ते माणूस आपल्याला माहित नाहीये. आणि जर लॉलेस स्टेट असं तुम्ही म्हणताय तर 2.5 वर्षाचा अपवाद वगळता 7.5 वर्ष या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत. तुम्ही एखाद्या जिल्ह्यात लॉलेस स्टेट आहे लॉलेस स्थिती आहे असं मान्य करता, याचा स्पष्ट अर्थ गृहमंत्री स्वतःचं नाकर्तेपण मान्य करतात. गृहमंत्र्यांना स्वतःचं नाकर्तेपण स्पष्ट ते सभागृहाच्या पटलावर कबूल करत आहेत की होय, मी तिथे अजिबात कायद्याचं राज्य आणण्यामध्ये सफल ठरू शकलेलो नाही. इतकं उघड आहे. पण मग सुषमाताई, आता काय वाटतं आपल्याला, काय आपल्याला अपेक्षित आहे की कुठल्या कुठल्या अंगाने या सगळ्याच्या तपास व्हायला हवा? कारण इतर हत्येतले आरोपी अजूनही फरार आहेत.
त्यांनी जो व्हिडिओ रिलीज केला तो व्हिडिओ फार समजून घेण्यासारखा किंवा विचार करण्यासारखा आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलं की मला अँटिसिपेटरी बेल मी घेऊ शकत असताना सुद्धा मी शरण आलोय. याचा स्पष्ट अर्थ, दुसरा अर्थ ते असं सांगत आहेत की मला बाहेर पडायचे मार्ग होते. तुम्ही हे तुमचं म्हणजे माझे उपकार समजा, माझी मेहरबानी समजा. मी तुमच्यावर उपकार करतोय की मी तुमच्याकडे आलेलो आहे. या सगळ्यातच पुढचा तपास कसा होईल आणि काय होईल याची उत्तरं सामील आहेत. या सगळ्या आत्तापर्यंतच्या प्रतिक्रियेबद्दल आपण बघितलं सुषमा अंधारे यांनी थेट मागणी केलेली या सगळ्या प्रकरणात की आता वाल्मिक कराडने शरण आल्यानंतर आधी तो कुठे होता, काय नेमका करत होता, इतक्या दिवसापासून नेमकं ज्या पद्धतीने हा सगळा लपंडाव सुरू होता त्या विषयाला घेऊन खरं तर तपास करावा आणि इतर फरार आरोपींना देखील अटक व्हावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. याच सगळ्या आत्तापर्यंतच्या घडामोडींबद्दल आम्ही